बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड येथे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मानसिक तणावात असलेल्या पिता-पुत्राने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड येथे 19 जुलै 2026 रोजी रात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी गोपाळ पंढरी गावंडे यांच्या तोंडी माहितीवरून मर्ग क्रमांक 40/2026 कलम 194 BNS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या घटनेत संतोष हरिश्चंद्र गावंडे वय 55 वर्षे आणि त्यांचा मुलगा अक्षय संतोष गावंडे वय 30 वर्षे दोघेही राहणार पारखेड यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक पोलीस माहितीनुसार दोघेही शेती व्यवसाय करत होते. सततची नापिकी आणि वाढलेल्या कर्जबाजारीपणामुळे ते मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली असून या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतातील कांदा चाळीत गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बीट अंमलदार करत आहेत. या घटनेमुळे पारखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची अधिकृत तपासातून समोर येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जबाबदारीने इतरांपर्यंत पोहोचवा. या घटनेमुळे पारखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अधिकृत तपासातून समोर येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जबाबदारीने इतरांपर्यंत पोहोचवा.